नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाची 8 मतं फुटली। कारवाई झाल्यास महायुती संधी देणार। महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी आमदारांना आश्वासन दिल्याची माहिती। काँग्रेसच्या फुटलेल्या मतांबाबत नाना पटोले बाळासाहेब थोरातांना हायकमांड विचारणा करणार। रमेश चेन्नीथला शरद पवार यांच्याशीही चर्चा करणार। जयंत पाटलांसाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले। पवार गटाची सर्व मतं जयंत पाटलांना मिळाली। थोडं गणित जमलं असतं तर जयंत पाटील निवडून आले असते, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसचे 7 आमदार 2 वर्षांपासून काँग्रेससोबत नव्हतेच, राऊतांची टीका। विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांना 20 ते 25 कोटींचा भाव होता। काही आमदारांना 2 एकर जमिनी मिळाल्या, राऊतांचा आरोप। तर संजय राऊतांकडे महाराष्ट्र करमणुकीच्या दृष्टीने पाहतो, दीपक केसरकरांचा पलटवार। आमदारांमध्ये पक्षनिष्ठा नसेल तर थेट निलंबनाची कारवाई करा। काँग्रेसच्या मतफुटीच्या चर्चेनंतर आमदार विकास ठाकरेंची मागणी। शेकापच्या जयंत पाटलांच्या पाठीमध्ये शरद पवारांनी खंजीर खुपसला। शरद पवारांनी डाव टाकला, त्या शेकापच्या जयंत पाटलांचा बळी गेला। शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवावरून खोतांचा पवारांवर निशाणा। काँग्रेस नेते डीपी सावंत महिनाभरामध्ये महत्त्वाचा राजकीय निर्णय घेणार। सावंतांच्या भूमिकेवरून चर्चांना उधाण। अशोकराव चव्हाणांचे निकटवर्तीय अशी डीपी सावंतांची ओळख। विधान परिषदेमधल्या विजयानंतर नागपूरमध्ये झळकले अजित पवारांचे बॅनर्स। राजकारणामधील चाणक्य अजितदादा, नागपुरात विधानभवनासमोर लागलेल्या बॅनर्सवर उल्लेख। विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखेंची वर्णी। शहरामध्ये भाजपकडून जल्लोष। भाजपच्या परिणय फुकेंचा विधान परिषदेवर विजय झाल्यानंतर गोंदियामध्ये भर पावसात जल्लोष। फटाके फोडून मिठाई वाटप करत समर्थकांचा जल्लोष साजरा। विधान परिषद निवडणुकीमधील विजयानंतर सदाभाऊ खोत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। बळीराजासाठी हे वर्ष सुखाचं आणि समाधानाचं जाऊ दे, खोत यांची सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर नेतृत्वामध्ये बदल करावा। काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाची रमेश चेन्नीथला यांच्याकडे मागणी, तर योग्य निर्णय घेतला जाईल, चेन्नीथला यांचं आश्वासन। इंडिया आघाडीमध्ये कपिल पाटलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाच्या नाराजीची चर्चा। इंडिया आघाडीमध्ये छोट्या पक्षांना भाजपसारखी वागणूक मिळत असल्याचं कपिल पाटलांचं ट्विट। नाशिकमध्ये मतदारसंघावर काँग्रेसचा दावा। हेमलता पाटलांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। नाशिकमध्ये काँग्रेस 8 ते 9 जागांवर लढण्याची तयारी। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान। राणेंनी मतं विकत घेतली, मतदारांना धमकावून विजय मिळवला। विनायक राऊतांची राणेंविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। मनोज जरांगेंनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम आज संपणार। शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। तर सरकारनं भ्रमात राहू नये, 288 उमेदवार पाडून दाखवू, जरांगेंचा इशारा। मराठा समाजाच्या मतावर अनेक जण आमदार झाले, त्यांनी मराठ्यांना त्रास देऊ नये। आता जातीवाद झाला नाही पाहिजे, अन्यथा येत्या निवडणुकीमध्ये त्या आमदारांचा कार्यक्रम करू, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी खुलताबादमधून 200 ट्रॅक्टरची रॅली। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा घेऊन ट्रॅक्टर रॅली संभाजीनगरमध्ये दाखल। सांगलीच्या पलूसमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आज ओबीसी मेळावा। ओबीसी आरक्षणासंदर्भात जनजागृती करणार। महसुली जमा आणि खर्चामध्ये तफावत वाढली। कॅगचे राज्य सरकारवर ताशेरे। कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर गेल्याचं कॅगचं निरीक्षण। वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्याची कॅगची सूचना। जवळपास 50,000 कोटी कुठल्या इतर संस्थांवर खर्च केले, त्यांचा तपशील उपलब्ध नाही, असं कॅगचा अहवाल सांगतो। जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका। मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका। सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द। परवानगी बेकायदेशीर आणि कायद्याशी विसंगत असल्याचं कोर्टाचं मत। नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये आमदार गणेश नाईकांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईकांची उपस्थिती। मुळशीमधल्या शेतकऱ्याला पिस्तूल घेऊन धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर, दिलीप खेडकरांसह 5 जणांवर गुन्हा दाखल। 10 कलमांतर्गत गुन्हा दाखल। हातामध्ये पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा आरोप। पुणे पालिका पूजा खेडकरच्या बाणेर परिसरातील बंगल्याची पाहणी करण्याची शक्यता। बंगल्याबाहेर अतिक्रमण झाल्याची माहिती। बांधकाम विभागाचे अधिकारी आज पाहणी करण्याची शक्यता। बुलढाण्यामधल्या जळगाव जामोद तालुक्यामधील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पवार गट आक्रमक। गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावले बेशरमचे झाड। लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालत नसल्यानं महिलांची अडचण। सरकारची योजना फेल होण्यासारखी, खासदार गोवाल पाडवींची टीका। नागपूर विभागामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 6 जिल्ह्यामध्ये 3,134,000 अर्ज प्राप्त। योजनेची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वेब पोर्टल सुरू करणार।
बुलडाण्यामधल्या शेंदला गावामधील महिलांनी लाडकी बहीण योजनेचे 100% अर्ज भरले. संत गजानन महाराज सेवा समितीचा पुढाकार. समितीकडून सर्व कागदपत्रांची मोफत सेवा. परभणी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 19,530 अर्ज दाखल. 6,603 महिलांनी ऑनलाईन तर 12,927 महिलांनी ऑफलाईन अर्ज भरला. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाचा परवाना रद्द होणार. वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलिसांची आरटीओला पत्राद्वारे विनंती. सोशल मीडियाद्वारे संभाजीनगरमधील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात. एनआयएच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. इसिसचं जाळं पसरवणाऱ्या मोहम्मद जोएबला हर्सुल बेरीबागमधून अटक. भुसावळहून नंदुरबारला जाणाऱ्या एक्सप्रेसवर अमळनेरमध्ये दगडफेक. चेन पुलिंग करून एक्सप्रेसवर अर्धा तास दगडफेक केल्याची माहिती. सोलापूरच्या माढ्यामध्ये मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचं जंगी स्वागत. पालखी रथावर जेसीबीच्या साह्यानं फुलांची उधळण. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांना सवलती लागू. 75 वर्षांवरील भाविक प्रवाशांना मोफत प्रवास. वारीनिमित्त 5,000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पुणे ते मिरज दरम्यान विशेष गाड्या. 15 ते 20 जुलै दरम्यान गाड्या धावणार. पंढरपूरच्या वारीला युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळावा याच्या संशोधनासाठी कंपनीची नियुक्ती. कंपनीनं सादर केलेल्या संशोधन आणि व्हिडिओद्वारे पुरातत्व विभाग प्रस्ताव तयार करणार. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या चिमुकल्यांमध्ये आषाढी वारीचा उत्साह. भोर जिल्हा परिषद शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडून बालदिंडीचं आयोजन. पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करत चिमुकले बालदिंडीमध्ये सहभागी. अहमदनगरच्या नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पायी दिंडीमध्ये सहभागी. नेवासा तालुक्यामधील वारकरी मोठ्या संख्येनं दिंडीमध्ये सहभागी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या पाथर्डी इथे 3 दिवसीय यात्रेला सुरुवात. देवाचा छबिना मिरवणूक काढण्यात आली. नाशिक शहरामधला पाणीपुरवठा आज बंद राहणार तर उद्या सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. 2 दिवस पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. राज्यामध्ये झिका व्हायरसचा धोका वाढला. पुण्यामध्ये झिकाचे सर्वाधिक 20 रुग्ण तर कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण. झिका व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती. झिकाचे 45% रुग्ण गर्भवती महिला असल्यानं चिंता वाढली. घाबरण्याची गरज नाही, काळजी घ्या, आरोग्य विभागाचं आवाहन. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला. 2 दिवस सुट्टी असल्यानं 15 जुलैपर्यंत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वेतन जमा होणार. राज्य सरकारकडून 230 कोटींचा निधी वितरित. बुलडाण्यामध्ये नीट परीक्षेमधील गैरव्यवहाराविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन. नीट परीक्षा पुन्हा घ्या, आंदोलकांची मागणी. मुंबई आणि उपनगरामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा तर पालघरसह ठाण्यातही पावसाच्या सरी बरसणार. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी. मुंबईमध्ये आज दिवसभर संततधार पावसाचा अंदाज. दादरमधल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरासह प्रभादेवीतही पावसाची जोरदार हजेरी. वातावरणामध्ये गारवा. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. कोकण किनारपट्टी आणि ठाणे, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज तर नाशिक, कोल्हापूरसह विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट. रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी. रायगडला पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसामुळे मोठं नुकसान. घरं, दुकानांचं नुकसान तर जनावरही दगावली. नुकसानीचे पंचनामे सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याला पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या पश्चिम भागामध्ये संततधार पावसामुळे डोंगर दऱ्यातील अनेक धबधबे प्रवाहित. केळवली धबधबा पर्यटकांसाठी बंद. पोलीस प्रशासन आणि वन विभागाकडून सुरक्षेच्या उपाययोजना. इगतपुरीच्या भाम धरणाच्या माथ्यावर असलेला सुनाकडा धबधबा प्रवाहित. वर्दळ नसलेल्या रस्त्याच्या कडेला धबधबा असल्यानं त्याचं नाव सुनाकडा धबधबा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. पावसाच्या सरी बरसल्यानं शेती पिकांना मोठा दिलासा. जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा. पुणे जिल्ह्यामधल्या मावळ परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यानं भात लागवडीला वेग. मावळमधील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं शेतीच्या कामांची लगबग. रत्नागिरीमधल्या मंडणगड तालुक्यामध्ये खरीप क्षेत्रामध्ये 265 हेक्टरनं वाढ. फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. शेतीची कामं अंतिम टप्प्यात.